आज आपण बघणार आहोत की वडाच्या झाडाची पूजा कशी करायची। तर जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ येऊ तेव्हा तिथली जागा थोडीशी स्वच्छ करून त्याच्यावर आपल्याला पहिले एक सुपारी तांदूळ ठेवून त्यावर सुपारी मांडायची आहे। सुपारी हे गणपतीचं प्रतीक आहे आणि त्याला आपण मनापासून प्रार्थना करायची की आमची जी पूजा आहे जी आम्ही करणार आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे। तर त्याला आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात, अक्षता वाहूयात, फुलं वाहूयात आणि आता प्रार्थना करूयात। त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू हे सगळं लावून वस्त्र अर्पण करायचं आणि वस्त्र अर्पण करून झाल्यावर वडाची ओटी भरायची आहे। याच्यामध्ये तुम्ही तांदूळ, एखादं फळ, याचबरोबर बांगड्या, सुपारी, खोबरं, बदाम ह्या सगळ्या गोष्टी ठेवाव्या आणि वडाच्या झाडाची पूजा करावी। वडाच्या झाडाला मनापासून प्रार्थना करावी की आम्हाला सौभाग्य दे, स्थैर्य दे आयुष्यामध्ये, कारण हे झाड स्थैर्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि याचा थेट संबंध आपल्या गृहस्थी आयुष्याशी सुद्धा आहे। आता खूप जणांना वाटतं की वट सावित्रीची पूजा आणि हे केल्यामुळे खरंच नवऱ्याला आयुष्य मिळणार आहे का? तर हा सगळा एक विषय बाजूला ठेवा, याचा आज प्रॅक्टिकल रिझन सुद्धा आपण बघूयात। तर प्रॅक्टिकल रिझन असा आहे की सगळ्यात स्थैर्य झाडांपैकी जास्त काळ जगणारं झाड हे वडाचं आहे। वडाचं झाड 100, 150 ते 200 वर्ष, 1000 वर्षापर्यंत याच्या झाडाची जीवनशैली आहे। त्याचबरोबर हे झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजनही देते। त्यामुळे आपण या दिवशी पूजा करून निसर्गाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करावी, हे याचं खरं कारण आहे। कोणीही झाडाची फांदी वगैरे तोडून घरी नेऊन पूजा करू नका, याने झाडाला हानी होईल। त्यापेक्षा 2 मिनिटं वेळात वेळ काढून या झाडाची मनसोक्त पूजा करा। तुम्ही त्याच्याकडे जेही काही खऱ्या प्रामाणिक मनाने मागणार आहे ते झाड तुम्हाला देणारच आहे, कारण झाड हे एक सजीव आहे। आपण जेही काही मागतो ते आपल्याला नक्कीच मिळतं। सगळ्यांनी या निसर्गाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करा। धन्यवाद।